नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे 29 मे 2025. बघा, मिशन समृद्धी अंतर्गत जे काही शेतकरी ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना आपण सुरुवातीला सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला मल्चिंग पेपर टाकायचा नाही आहे, भेसळ डोस टाकायचा नाही आहे आणि आपल्याला सरळ लागवड करायची आणि 20-25 दिवसानंतर आपल्याला भेसळ डोस हा टाकायचा, 20-25 दिवसानंतर मल्चिंग पेपर हा टाकायचा आहे. म्हणजे आपण हा जो व्हिडिओ बनवला होता एप्रिल महिन्यामध्ये आणि जे शेतकरी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मिरची लागवड करणार होते अशा शेतकऱ्यांना आपण तो सल्ला दिलेला होता. आता काही शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ पाहून जशाच तशी ट्रीटमेंट करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. बघा, मलाही त्यावेळेस अंदाज नव्हता की पूर्ण मे महिना पूर्ण पावसाचाच जाणार आहे. तर अशामध्ये काही शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर टाकला नाही, मिरची लागवड करून दिली, भेसळ डोस टाकलेला नाही आहे आणि अशामध्ये नंतर त्यांना या 20-25 दिवसामध्ये पाऊस सुरू आहे तर त्याच्यानंतर त्यांना मल्चिंग पेपरसुद्धा टाकता आलेला नाही आहे. आता अशामध्ये झालं काय की जे मल्चिंग पेपर न टाकणारे शेतकरी आहे, पाऊस पडल्यामुळे ते बेडसुद्धा खापून गेले. नंतर मल्चिंग पेपर टाकूनसुद्धा त्या झाडाला हाईट भेटत नाही आहे किंवा ग्रोथ भेटत नाही आहे, असे प्रॉब्लेम सध्या शेतकऱ्याला येत आहेत. बघा, निसर्गानं तुमच्या हातचा आहे, शेतकरी बांधवांना माझ्या हातचा आहे. पण आपण जो काही सांगितलं मल्चिंग पेपर का टाकायचा नाही आहे, कारण बेसल डोसची हीट तयार होते, ते जे ठिबकनं पाणी पडतं त्याची वाफ तयार होते, त्याच्यानंतर आपण जे काही मल्चिंग पेपर त्याची वाफ तयार होणार आणि वरून सूर्यप्रकाश, असे 4 हीट तयार होऊन आपलं झाड जळतं आणि उरलं सुरलं त्याच्यामध्ये अजून जर भर घालायची म्हटलं तर कुरपळ किंवा वाणी किंवा गोगलगाय आपल्या झाडांना कचरत असे मल्चिंग पेपर टाकल्याच्या नंतर. म्हणून आपण सुरुवातीला मल्चिंग पेपर टाकायला शेतकऱ्यांना म्हणजे सक्त मनाई केलेली होती की ज्यांना मिशन समजल्यानंतर जे काही ट्रीटमेंट करणार होते त्यांना सगळं सांगितलं होतं की आपण मल्चिंग पेपर टाकायचा नाही आहे. पण अशी काही गोष्टी घडल्या की पूर्ण मे महिना हा पूर्ण पावसामध्येच गेलेला आहे. पण अशामध्ये काही शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेतली, त्यांचे कसे अनुभव आणि कसा फायदा झाला आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवणार आहे. पण जे काही चुका झालेल्या आहेत मल्चिंग पेपर न टाकण्याच्या किंवा पाऊस सुरू होण्याच्या, तर त्या संदर्भात मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय. पण अशातच एक जबरदस्त रिझल्ट मी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर आपण या ठिकाणी हा प्लॉट बघू शकता. हा प्लॉट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, वेगवेगळ्या व्हरायटी या प्लॉटमध्ये लागवड केलेली आहे. आता या प्लॉटला किती दिवस झाले, कशा पद्धतीने रिझल्ट आहे हे आपण आता शेतकऱ्याला आपण या ठिकाणी विचारणार आहोत. नमस्कार सर, नाव सांगा तुमचं. माझं नाव नितीन बाबुराव काळे, राहणार कुपटा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. सर, मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही यावर्षी ट्रीटमेंट घेण्याचं नियोजन केलं होतं आणि मशागतीपासून आपण नियोजन केलेलं आहे की मशागत कशी करायची, नांगरणी करायची आहे, त्याच्यामध्ये ढेकळ ठेवायचे की नाही ठेवायचे, रोटावेटर करायचं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण मिरची लागवड ही केलेली होती, बरोबर. तर आपण याच्यामध्ये भेसळ डोस टाकला होता का? नाही, आपण एक दाना पण अजून टाकलेला नाही आपण सध्या. आणि मल्चिंग पेपर हा कधी टाकला होता? तर आम्ही 15 दिवसानंतर टाकला तो. म्हणजे वातावरण पाहून तुम्ही नंतर टाकलेला आहे. म्हणजे अजून खताचा दाना आहे का? नाही, एक दाना पण नेऊन. बरं, मला एक महत्त्वाचा विषय आहे की आपला हा जो प्लॉट आहे हा किती ते सांगा अगोदर. हा 2.25 एकर पर्यंत आहे. 2.25 एकरचा प्लॉट आहे. व्हरायट्या कोणत्या कोणत्या आहेत? आता शिमला आहे, बहिराम, तिकडवर आणि ज्वेलरी. म्हणजे सर्व व्हरायटी तुम्ही घेतलेल्या आहेत जवळपास. मग आज आपल्याला जे सर्व व्हरायटी आहे म्हणजे लागवड की एकाच दिवशीची काय 1-2 दिवसाची? एका दिवसात सगळी. मग तारीख तारीख 1 मेची. म्हणजे 1 मेला लागवड झालेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस फुल कडक उन्हाळा होता, ज्यावेळेस शेतकरी म्हणत होता की आता एवढ्या कडक टेम्परेचरमध्ये मिरची जमेल की नाही, अशामध्ये आपण शेतकऱ्यांना विश्वास दिला होता तुम्ही बिंदास लावा, फक्त भेसळ डोस टाकू नका, मल्चिंग पेपर टाकू नका. यांची सुद्धा सुरुवात 1 मेलाच लागवड झालेली आहे आणि पावसाची सुरुवात त्याच्या 5-6 दिवसानंतर सुरू झाली, बरोबर. तर यांनी वातावरण पाहून मल्चिंग पेपर केलेला आहे. पण आज या ठिकाणी यांनी पिकाडोर पण घेतलेली आहे, शिमला पण घेतलेली आहे, क्रीजच्या व्हरायटी पण घेतलेली आहे, म्हणजे काळी पण व्हरायटी आहे. म्हणजे सर्व व्हरायटी थोड्या लावलेल्या आहेत. सर, किती असतील हे पूर्ण रोप तुमचं? रोपांचं 28,000 सर. 28,000 रोप आहे. मग याच्यामध्ये आपण जी ट्रीटमेंट केली ही रोप उडवण्यापासून केली? हो, सुरुवातीपासून रोप प्रक्रियापासून म्हणजे रोप प्रक्रियेपासून केलेली आहे. तर सर, आता समजा 1 मे तर आज आहे 29 मे, तर मग आज आपल्याला जवळपास 29 दिवस या प्लॉटला पूर्ण होत आहेत. सध्याच्या कंडिशन तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती मग ते कोणतीही व्हरायटी असो, फुटवे कसे वाटतं किंवा वाढ कशी किंवा कशा पद्धतीने वाटतोय प्लॉट आता सध्या? आमचा प्लॉट खूप जवळमध्ये झालेला आहे. त्यांच्याला फुटवे चांगले, ब्रँचिंग सगळ्या गोष्टी, फ्लॉवरिंग भरपूर, फ्लॉवरिंग सुद्धा झालेलं आहे. अच्छा, बरंच सांगाच पडतं सर. बरेचसे लोक म्हणजे आता या 29 दिवसाच्या प्लॉटमध्ये चांगल्या औषधाचे रिझल्ट शेतकऱ्याला भेटत नाहीये आणि आज पूर्ण महिन्यानंतर म्हणजे आज 29 तारीख आहे, आज कुठेतरी सूर्य चमकतोय. म्हणजे 2 तास भर आपल्याला आजपर्यंत सूर्य दिसलेला नाहीये आणि आज पण उघडझाप सूर्याची चालू आहे. तर आज पहिल्यांदाच आपण या ठिकाणी सूर्यप्रकाश बघू राहिलो. तर या मागच्या जेवढं काही 1 महिना निघून गेला, 29 दिवस निघून गेले, याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे प्लॉट उपटून फेकण्यावरती आलेले आहेत.
म्हणजे प्लॉट टिकलेलेच नाहीये. तर या ठिकाणी जो तुमचा प्लॉट वाटतो याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सुरुवातीपासून जे काही तुम्ही रोप बुडवण्यापासून प्रक्रिया केली होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला जळणे वगैरे प्रकार काही दिसला का? रोप जळणे वगैरे किंवा फुटवे न फुटणे किंवा प्लॉट किती दिवसात सेट होणे असं काय दिसलं तुम्हाला? नाही असं काही झालं नाही सर. सुरुवातीला फक्त एकदा आम्ही तुटा लावला, फक्त एकदा थोड्या लावल्या तरी ते जास्त होती ती विकणं असं करतात. पण जे काही जे काही तुमची कुरपळा वाणी किंवा गोगल काय याने कतरलेलं असेल तेच. पण असं रोप प्रक्रिया करण्याचे फायदे काय काय दिसले? रोप प्रकारे फायदा झाला की सर की रोपाला लगेच सेट झालं. रोप लगेच त्याला ब्रँचिंग म्हणजे सेट होऊन गेलं रोप सगळं. म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी आज प्लॉट बघू शकता 29 दिवसाचा आपला प्लॉट झालेला आहे. 1 मे पासून ते आज 29 मे तर 29 दिवसाचा आपला प्लॉट आहे. 29 दिवसामध्ये फुलांच्या स्टेजपर्यंत आपली मिरची या ठिकाणी आज आलेली. ब्रांचिंग फुटवी वगैरे सगळे समाधानी आहे तुमचं? समाधान सर लोकांचं म्हणणं असतं की जैविकचा रिझल्ट नाही सर आमच्या. बरं मला एक सांगा तुम्ही आता सध्याच्या कंडिशन एका महिन्याच्या कंडिशनमध्ये किती फवारण्या किती आळवण्या आम्ही आता 3 फवारण्या घेतलेल्या सर. एका महिन्याच्या अंतरावर 3 फवारण्या या ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही 3 फवारण्या किती दिवसाच्या अंतराने? कंडिशन पाहून तसं 10 दिवसांनी 8-10 दिवस 8-10 दिवस म्हणजे कंडिशन पाहून Condition तुम्ही पाहून फवारण्या घेतल्या तर 3 फवारण्या तुमच्या झाल्या. आळवण्या किती झालेल्या आहेत? 3 आळा झाले सर. म्हणजे ड्रिंचिंग तुमचे 3 झालेले आहेत. काय काय सोडले गेले? तर आम्ही सर पहिलं प्रोटेक्शन सोडलं, नंतर लेक्सा, नंतर क्वालिटी सोडलं पुन्हा आणि बस. नंतर आता आम्ही खतं घेतले 60-20. आणि जे खतं आपण देतोय ते पण आपण लिक्विड मधून देतोय सर. म्हणजे लिक्विड मधून जे काही खतं तुम्ही सोडले त्याचा अनुभव कसा वाटतो मला सांगा? त्याचा अनुभव खूप छान आहे सर. त्याच्या खतामध्ये कुठं मिठाचं प्रमाण नाही, म्हणजे टॉक्सिटी होती नाही आहे आणि खताने एकदम ब्रांचिंग. आणि लिक्विड मध्ये असल्या कारण किती दिवसामध्ये रिझल्ट दिसले तुम्हाला? सांगायचं 2 दिवसात रिझल्ट दिसला. 2 दिवसापासून तर 4 दिवसामध्ये काही शेतकऱ्यांना 5 दिवसामध्ये पण सुद्धा रिझल्ट भेटले. जमिनीचा पोत बघून आज तुमची जमीन काळकोटीची जरा व्यवस्थित पाळता होणारी आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये रिझल्ट पाहायला भेटले. सर म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला भेसळडोस टाकायला नकार दिला होता. तर सुरुवातीला तुमचा विश्वास होता की सर लोक आजपर्यंत काय करायला 20-20, 25-25 हजार भेसळडोस ओतू राहिले. तुम्ही आज एक दाना सुद्धा टाकलेला नाहीये. तुम्हाला खरोखर या खतांवर एवढी डेव्हलपमेंट असं वाटत होतं? नाही शक्यच नव्हतं. पण आम्हाला असं वाटलं एकदा करून पहा 1 साल. हा 1 साल करूनच बघायचं. बऱ्याच कंपन्यांचं आपण केलं बा किंवा करत होतो सगळं पारंपरिक. 1 साल करून पाहा होतं का नाही झालं, नाही तर झालं. मग यावर्षी तुम्ही समाधानी आहात? बरं सर तुमचा रिझल्ट पाहण्यासाठी अशा किती शेतकऱ्यांचे आज म्हणजे तुमच्या फोटो येऊन आमच्या गावात बरेच दिली सर तुमचा भाग पूर्ण मिरचीचा आहे. हो. तर तुमच्या पूर्ण मिरचीच्या भागामध्ये आता सध्या बऱ्याचशा लोकांना म्हणजे व्हायरस आकारणे या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ राहिला. आपल्या प्लॉट मध्ये किती वाटतोय? जो आहे तो नॅचरल फक्त 2-3% असं. म्हणजे जे की बांधाकडून वगैरे थोडंफार दिसलं तर दिसलं एवढं. तर असं पूर्ण प्लॉट मध्ये अजून तुम्हाला त्या काही गोष्टी दिसत आहे का? म्हणजे जसं बरं इतर लोकांच्या कसं आहे सध्या कंडिशन खूप खराब. म्हणजे लोक आता हातवर म्हणजे रिझल्ट नाही भेटलं तर हातवर करून देते भाऊ वातावरण तसं आहे त्या पद्धतीचं आहे. पण या ठिकाणी जे काही रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळालंय हे समाधानी आहे मग? सर आम्ही खूप समाधानी. सर आज 3 फवारण्या तुमच्या झाल्या. मग दरवर्षी जो काही खर्च होत होता तुमचा तेवढा यावर्षी झाला का सध्याच्या कंडिशन? नाही आतापर्यंत नाही झाला. म्हणजे सर दरवर्षी जेव्हा मिरची लागवड करत होते आतापर्यंतचा खर्च इतर म्हणजे ट्रीटमेंट न घेण्याचा आणि आता ट्रीटमेंट घेण्याचा काय फरक वाटतोय तुम्हाला? खूप फरक आहे सर. आम्ही पहिल्यांदा ड्रिचिंग करायचो 10,000 एका ड्रिचिंगला 10,000 रुपये लागायचे सर. एका फॉर्मला 10,000 रुपये लागायचे कधी. अच्छा. पण आता ह्यावेळेस जास्त 10-15 हजार रुपये म्हणजे 20,000 रुपयाचा सगळा खर्च आलेला असतो सर टोटल या एका महिन्यामध्ये म्हणजे ते बी बुडवण्यापासून अजून बी आपण रासायनिकचा भेसळचा एक दाना सुद्धा प्लॉटला टाकून फक्त मल्चिंग पेपर वातावरण पाहून आपण टाकली होती. बघा शेतकरी बांधवांनो जेवढे काही मिशन समृद्धी अंतर्गत जेवढे काही शेतकरी ट्रीटमेंट घेत आहे त्यांना माझा एक सल्ला आहे की मी ज्या काही गोष्टी सांगतो हे वातावरण पाहून सांगत असतो. एका महिन्या अगोदर तुमचा प्रश्न होता की सर एवढ्या टेम्परेचरमध्ये मिरची सेट होईल का? आणि हे दादा तेव्हाच माझ्याकडे आले होते कारण यांना 1 मेची मिरची लागवड करायची होती आणि 1 मेलाच यांची मिरची लागवड झालेली. आज 29 मे आहे. तर या 29 मेच्या दरम्यान हा प्लॉट कशा पद्धतीने सेट झाला आपण या ठिकाणी बघू शकतो. यांचा विश्वासही कुठेतरी डगमगत होता मध्यंतरी की जमेल नाही जमेल. पण एकदा करून पाहायचं म्हटलं तर मग सर्वस्वी करूनच बघायचं असा त्यांनी निर्णय घेतला आणि या ठिकाणी आपण त्याचे रिझल्ट या ठिकाणी बघतोय. तसं समाधानी आहात पूर्णपणे? हो सर. बरं इथून पुढे तुम्ही आता काही लोकांना सर्व्हिस दिली आहे. आता हे मिशन जेव्हा यांना रिझल्ट दिसले शेतकरी बांधवांना तेव्हा यांनी काही शेतकरी बांधवांना औषधीची पुरवण्यासाठी सर्व्हिस दिलेली आहे. किती लोकांना प्रोव्हाइड केले सर आता? खूप 25-30 जणांना आपण सर्व्हिस केली सर. मग त्या लोकांचे अनुभव कसे राहिले?
त्यांच्या अनुभवात सुद्धा दिसतात चांगले अनुभव त्यांचे. म्हणजे त्यांचे रिझल्ट वगैरे प्रॉपर येत आहेत त्यांना. Proper बरं आहे. खर्च कमी झालाय त्यांचा 100% म्हणजे त्यांचा अनुभव बेस्ट आहे. Best. बघा सर शेतकरी बांधव तुम्ही किती शेतकऱ्यांना दिले? 25-30 बघा शेतकरी बांधवांनो यांना मी ट्रीटमेंट दिली एकट्याला. यांचे जे काही अनुभव आहे हे यांनी पुढे सर्क्युलेट करते. यांच्या गावातील काही शेतकरी त्यांना ट्रीटमेंट दिली आहे. तर जवळपास 29 म्हणजे 35 शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. जर आज तुम्हाला व्हिडिओ बनवायचे म्हटलं तर मी 35 व्हिडिओ ॲट अ टाइम बनवू शकतो की प्रत्येकाचा रिझल्ट कशा पद्धतीने आलेला आहे. पण सर जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे प्रत्येक शेतकरी ते आहे 100%. म्हणजे आज 35 व्हिडिओ आपण बनवू शकतो शेतकरी बांधवांना. म्हणून आज मी जेवढं माझ्याच्यानं शक्य होईल जेवढं शेतकऱ्यांच्या प्लॉटवर मला जाता येईल तेवढं नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. या ठिकाणी एक मिस्टेक तीच झाली, मला माहीत नव्हतं वातावरण अशा पद्धतीचं राहील पूर्ण महिनाभर. 20-25 दिवसानंतर भेसळ डोस टाकायचा किंवा मल्चिंग पेपर टाकायचा आहे. तर भेसळ डोस नाही बी टाकला असं चालेल, पण मल्चिंग पेपर हा खूप गरजेचा असतो. कारण हा जो वरून पाऊस पडतोय हा डायरेक्ट मुळ्यांना इफेक्ट करतो आणि म्हणून मुळे इफेक्ट झाल्या, काळ्या पडल्या किंवा त्याने टेकअप केलंच नाही तर हे तुमच्या झाडाला जे चुरडेपणा किंवा आखडेलपणा आहे तो येऊन जातो आणि मग लोक नाराज होतात की सर सुरुवातीपासूनच कोकडा मला दिसायला लागलेला आहे. तर तसं काही घाबरून जाण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. हे प्लॉट आमचे जे अनुभव आहेत हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. ज्या काही गोष्टी आम्ही करतो ते लाईव्ह तुम्हाला पण दाखवण्याचं काम करतोय. ज्या काही औषधी यांनी सोडल्या त्या फक्त सांगण्यासाठीच आहे. दाखवून द्या सर सोडल्या की सोडलेल्या आहेत सांगण्यात आल्या किंवा ज्या त्यांनी सजेस्ट केलं तर बघा यांना बुडवण्यापासून हे बघा हे त्यांचं तसंच पडलेलं होतं. हे यांचं क्वालिटी एच, हे यांचं लेक्सा, हे यांनी वापरलेलं आणि प्रोटेक्शन बुरशीनाशक हेही पडले. हे नॅनो टेक्नॉलॉजी बेस खतं ते वरून स्प्रे करण्यासाठीचे हे सुद्धा आपण यांना रिकमेंड केलेले होते. हे पण 100% इको फ्रेंडली आहेत आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये असल्यानंतर रिझल्ट तुम्ही डोळ्याने बघितले. सर वरून फवारण्यामध्ये सुद्धा खतं वापरले आपण. हो, मग सर खतांचा पण बेनिफिट चांगला वाटला वरून खालून देण्यापेक्षा. वरून दाखवले पण चांगले. आपण या वातावरणात तर खालून देऊ शकलो नाही कारण पाणी चालू होता, तर आपण वरून फवारले तर वरून फवारण्याचा सुद्धा रिझल्ट आपल्या या ठिकाणी मिळालेला आहे. तर प्रॉपर ट्रीटमेंट आपण शेतकऱ्याला देतो. शेतकरी बांधवांना काही प्रॉब्लेम जर आले तुम्ही पर्सनली कॉल करू शकता. पण वाईट कमेंट ही काही गोष्ट समजून घेण्याच्या अगोदर वाईट कमेंट करणं ही टाळा आणि समोरच्याला जर कधी देता येत असेल तर प्रोत्साहन द्या. मांगावर तर सगळेच जण बसलेले आहेत पण प्रोत्साहन द्या. या ठिकाणी प्रत्येक व्हरायटीचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवतोय, प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव मी तुम्हाला दाखवतोय. तर अशाच पद्धतीनं मिशन समजा जोडून राहा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद सर. धन्यवाद.